दिवंगत अजित पवार यांची जयंती आणि अजित पवार यांना जयंतीनिमित्त प्रथमतः विनम्र अभिवादन। 22 जुलै 1960 साली सुरू झालेला प्रवास हा 28 जानेवारी 2026 ला संपला। परंतु या एवढ्याच काळामध्ये माननीय अजित पवार यांनी आपली प्रभावीपणे राजकारणामध्ये छाप टाकली आणि त्यांचा प्रवास खरं तर राजकारणामधला सुरू झाला होता 1982 साली। 1982 साली ते साखर सहकारी कारखाना असतो त्याचे संचालकपदी म्हणून त्यांनी काम केलं। त्यानंतर 1991 ला त्यांची निवड ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष म्हणून झाली आणि तेथे त्यांनी 16 वर्ष जवळजवळ काम केलं। त्यानंतर 1991 लाच ते खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर बारामती विधानसभेमध्ये प्रथमतःच आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर 2022 आणि 2023 मध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलं आणि त्यानंतर 2023 ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड केला आणि महायुती सरकारमध्ये युती केली आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आतापर्यंतच्या इतिहासातील सलग 6 वेळा जास्तीत जास्त वेळा उपमुख्यमंत्रीपदी काम केलेले हे पहिलेच नेते होते। त्यांचं 28 जानेवारी 2026 ला मुंबईहून बारामतीला जाताना एक चार्टर्ड विमानाच्या अपघाताने निधन झालं आणि त्यांना अकाली मरण आलं। खरं तर हे मरण महाराष्ट्र नव्हे तर भारतासाठी अत्यंत हादऱ्याचं मरण आणि महाराष्ट्राला हादरून टाकणारं हे अकाली मरण होतं। परंतु त्यानंतर धीर न सोडता त्यांची पत्नी माननीय सुनित्रा पवार यांनी आजही आपलं काम हे पुढे चालूच ठेवलेलं आहे किंवा अजितदादांचं जे काम आहे ते पुढे प्रभावीपणे त्यांच्यासारखंच चालू ठेवलेलं आहे। अशा या थोर माऊलीला सुद्धा खरंच प्रणाम, कारण एका दुःखातून सावरून पुढं लगेच जाणं हे गोष्ट तितकी शक्य नसते आणि महिलेसाठी तर शक्यच नसते आणि माननीय सुनित्रा पवार यांनी मात्र हे काम अत्यंत प्रभावीपणे पुढे चालूच ठेवलेलं आहे। तर त्यांनाही त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अजित पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन।